आज 18/8/2021ची मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, परचिंतन सोडून आपले कल्याण करा. तुम्ही सोन्यासारखे बनून दुसऱ्यांना रस्ता दाखवा. प्रश्न आहे, अशरीरी बनण्याचा अभ्यास जे नेहमी करतात त्यांची मुख्य लक्षणं सांगा. उत्तर, ते आपल्या कर्मेंद्रियांना हट्टाने अधीन करत नाहीत, परंतु त्यांची कर्मेंद्रिय स्वतःच शीतल होतात. आपण आत्मे भाऊ भाऊ आहोत ही आठवण त्यांना स्वतःच राहते. ह्यामुळे देह अभिमान सुटून जातो, नावरूपाचा नशा नष्ट होऊन जातो आणि दुसऱ्यांची आठवण पण येत नाही. गीत आहे, तू प्यार का सागर है, म्हणजे तू प्रेमाचा सागर आहेस. ओम शांती. हे फक्त प्रेमाचे सागर नाहीत, तर ज्ञानाचे सागर पण आहेत. ज्ञान आणि अज्ञान, ज्ञानाला दिवस आणि अज्ञानाला रात्र म्हटले जाते. ज्ञान अक्षर चांगले आहे, अज्ञान अक्षर वाईट आहे. अर्धा कल्प ज्ञानाची प्रारब्ध आहे आणि अर्धा कल्प अज्ञानाची प्रारब्ध आहे. अज्ञानाचे प्रारब्ध दुःख आहे आणि ज्ञानाचे प्रारब्ध सुख आहे. ह्या तर सहज समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. दिवस ज्ञानाचा आहे आणि रात्र अज्ञानाची आहे, हे सुद्धा कोणाला माहीत नाही. ज्ञान कशाला म्हणतात, अज्ञान कशाला म्हणतात, ह्या बेहदच्या गोष्टी आहेत. तुम्ही सर्वांना समजावता की ज्ञान काय आहे आणि भक्ती काय आहे. ज्ञानामुळे तुम्ही पूज्य बनता. जेव्हा पूज्य बनता तेव्हा पूजेच्या साहित्याला जाणता. जे काही मंदिरं इत्यादी आहेत ते तुम्ही जाणता की हे सर्व स्मृतीस्थळ आहेत. त्यांची जीवन कहाणी काय आहे हे पण तुम्ही जाणता. जे पूजा करण्यासाठी जातात ते स्वतःच जाणत नाहीत. पूजेला भक्ती म्हटले जाते. ईश्वराला भक्तांना भक्तीचे फळ देण्यासाठी भेटायचे आहे, म्हणून ईश्वरच येऊन पुजाऱ्यांना पूज्य बनवतात. पूज्य सतयुगामध्ये तर पुजारी कलियुगामध्ये असतात. तुम्ही मुलं जाणता आज काय आहे आणि उद्या काय होणार आहे. विनाश तर जरूर होणार आहे, कोणत्याही वेळेला होऊ शकेल. तयारी सुरू आहे. जसे गायन पण आहे की अनेक नैसर्गिक आपत्ती येतील, हे तर लिहून ठेवायला हवे. ग्रहयुद्ध आणि नैसर्गिक आपत्ती ह्यांना ईश्वरीय संकट म्हणणार नाही. ह्याची तर विश्वनाटकामध्ये नोंद आहे, ज्यामध्ये नैसर्गिक आपत्ती इत्यादी येणारच आहेत. विनाशामध्ये सुद्धा मदत करतील. मुसळधार पाऊस पडेल, भुकेने लोक मरतील, भूकंप इत्यादी होईल. यांच्यामुळेच तर विनाश होणार आहे. मुलं जाणतात, नाहीतर सतयुगामध्ये एवढे कमी मनुष्य कसे काय होतील. जरूर एकत्र विनाश होणार ना. मुलं चांगल्या प्रकारे जाणतात की हे सर्व मळलेले कपडे धुतले जातील. ही बेहदची मोठी मशिनरी आहे. जसे गायन केले जाते की मळक्या कपड्यांना येऊन धुतात. आता इथे कपड्यांची गोष्ट नाही, ही तर देहाची गोष्ट आहे. आत्म्यांना योग बळाद्वारे स्वच्छ करायचे आहे. यावेळी 5 तत्वसुद्धा तमोप्रधान आहेत, तर देहसुद्धा तसेच बनतात. पतित पावन बाबा येऊन सर्वांना पावन बनवतात. बाकी दुसरे सर्व नष्ट होतात. तुम्ही जाणता की पावन कसे बनतात. रस्ता खूप सहज सांगतात. मनुष्य तर काहीही समजत नाहीत. ज्या ठिकाणी भक्ती, यज्ञ इत्यादी होत असतात तिथे जाऊन समजावून सांगायला पाहिजे की ज्यांची तुम्ही भक्ती करता त्यांची जीवन कहाणी समजून घेतल्याने तुम्ही पण देवता बनू शकता. त्यांनी जीवनमुक्ती कशी मिळवली हे तर समजून घ्या, तर तुम्ही पण जीवनमुक्ती प्राप्त करू शकता. मंदिरामध्ये बसून जीवन कहाणी समजावून सांगितल्याने चांगल्या प्रकारे समजतील.
तुम्ही सुद्धा बाबांकडून आता जीवन कहाणी ऐकता. तुम्हा मुलांना किती समज प्राप्त होते. परमपिता परमात्म्याची जीवन कहाणी कोणीही जाणत नाहीत. सर्वव्यापी म्हटल्यामुळे जीवन कहाणी तर होऊ शकत नाही. तुम्ही मुलं आता परमपिता परमात्म्याची जीवन कहाणी जाणता, म्हणजे आदी मध्य अंत जाणता. ह्यावेळी आदी म्हणजे सुरुवात आहे असे म्हणतात, जेव्हा बाबा येऊन पतितांना पावन बनवतात. नंतर मध्य काळात भक्तीचा अभिनय चालतो. बाबा म्हणतात, यावेळी मी येऊन स्थापना करून घेतो. करता करविता मीच आहे ना. प्रेरणा देऊन करविता म्हणणार नाही. बाबा येऊन ब्रह्माच्या कर्मेंद्रियाद्वारे सर्व करवून घेतात. इथे प्रेरणा देण्याची गोष्टच नाही. करता करविता तर जरूर समोर येऊन करवतील. प्रेरणेमुळे काही होऊ शकत नाही. आत्म्याशिवाय देह काहीच करू शकत नाही. बरेच जण म्हणतात की ईश्वर प्रेरणा देऊन सर्व काही करतात. बाबा, तुम्ही प्रेरणा द्या, माझ्या पतीची बुद्धी ठीक होईल. बाबा म्हणतात, इथे प्रेरणाची तर गोष्टच नाही. मग शिवजयंती का साजरी केली जाते? जर प्रेरणा देऊन काम होत असेल तर बाबा येतीलच कशासाठी? एक तर ईश्वर काय गोष्ट आहे हे जाणत नाहीत. फक्त म्हणतात की ईश्वराच्या प्रेरणेमुळे सर्व काही होते. निराकार प्रेरणा देऊन कसे काय कार्य करतील? ते तर करता करविता आहेत. ते इथे येऊन रस्ता दाखवतात. कर्मेंद्रियाद्वारे मुरली चालवतात. जोपर्यंत कर्मेंद्रियांचा आधार घेणार नाही तोपर्यंत मुरली कशी काय चालवणार? ज्ञानाचे सागर आहेत तर ऐकवण्यासाठी मुख पाहिजे ना. आता तुम्हा मुलांना संपूर्ण विश्वाच्या आदिमध्य अंताची गोष्ट समजली आहे. संपूर्ण ज्ञान मिळाले आहे. असे समजता की ज्ञानाशिवाय गती नाही. मग ज्ञान कोण देणार? ज्ञान मार्ग आणि अज्ञान मार्ग यामधील फरक तर जाणून घ्या. विज्ञान सुद्धा म्हणते की अज्ञान म्हणजे अंधार. बाकी ज्ञान आणि विज्ञानाला आपण मुक्ती, जीवन मुक्ती सुद्धा म्हणू शकतो. तुम्हाला आता पावन बनण्याचे ज्ञान मिळते. तुम्ही स्वदर्शन चक्रधारी बनता. हे जर कोणी ऐकले तर आश्चर्यचकित होतील. आत्मा ज्ञान घेते तर आत्मा जरूर संस्कार सोबत घेऊन जाईल. मनुष्यापासून देवता बनता तर ज्ञान जरूर असायला हवे. परंतु बाबा समजावतात, हा पुरुषार्थ प्रारब्धासाठी आहे. प्रारब्ध मिळाल्यानंतर ज्ञानाची आवश्यकता काय आहे? सतयुग मुळातच तुम्हा मुलांसाठी प्रारब्ध आहे. ह्या गोष्टी ऐकूनच आश्चर्यचकित होतील. हे ज्ञान परंपरेने का चालत नाही? तर बाबा म्हणतात, हे ज्ञान प्रायः लोप होते, म्हणजे नाहीसे होते. जेव्हा दिवस झाला तर अज्ञान तिथे नाहीच. जे ज्ञानाची गरज असेल ह्या समजून घेण्याच्या आणि समजावून सांगण्याच्या गोष्टी आहेत. पटकन कोणी समजत नाहीत. शिवबाबा भारतातच येतात. मुलांसाठी भेट घेऊन येतात. भक्तीचे फळ देण्यासाठी येतात. भक्तीनंतर सद्गती आहे. हा विनाश पण जरूर होणार आहे. परिणामसुद्धा दिसून येतात. तुम्ही ऐकत राहणार की आग लागताच 1-2 तासात सर्व घरं जळून भस्म होतील. ही काही नवीन गोष्ट नाही. विनाश होणे तर जरूर आहे ना. सतयुगामध्ये थोडेच मनुष्य असतात. श्रेष्ठाचारी बनण्यासाठी किती मेहनत करावी लागते. माया एकदम नाकालाच पकडते. अशा प्रकारे पडणाऱ्यांना मोठी जखम होते. मग नंतर वेळ लागतो. सर्वात मोठी जखम काम विकाराची आहे. यासाठीच म्हटले जाते, काम महाशत्रू आहे. हाच पतित बनवतो. भांडण विकारांवरच होत असते. विकारांसाठी सोडणार नसतील तर जरूर म्हणतात की ह्यापेक्षा धुणे भांडे करणे उत्तम आहे. केर कचरा काढेल परंतु पवित्र राहील. यामध्ये खूप धाडस पाहिजे. जेव्हा कोणी बाबांच्या शरणमध्ये येतात
तेव्हा मायासुद्धा युद्ध करण्यास सुरुवात करते. 5 विकारांचा आजार अजूनच वाढतो. सर्वप्रथम निश्चय बुद्धी बनायला हवे. जिवंत असून मेल्यासारखे आहात. इथून लंगर उठवला आहे ना. कलियुगी विकारी किनारा तुम्ही सोडला आहे. आता आपण यात्रेवर जातो. आपण अशरीरी बनून आपल्या घरी म्हणजे परमधामला जातो. आत्म्याला हे ज्ञान आहे की आपण एक देह सोडून दुसरा धारण करतो. आपण गृहस्थ व्यवहारात राहून कमळ फुलासारखे पवित्र बनून यात्रेवर जातो. बुद्धीमध्ये स्मृती असावी की हे तर कब्रिस्तान आहे. ह्यानंतर आपण सुखधाममध्ये जाणार. आपल्याला बाबा वारसा देण्याची युक्ती सांगतात. पावन बनण्यासाठी आपण योगामध्ये राहतो. आठवणीनेच विकर्म विनाश होतात. तेव्हाच आत्मा देह सोडते. यात्रा किती आश्चर्यकारक आहे. फक्त बाबांची आठवण करा आणि आपल्या राजधानीची आठवण करा. एवढी सहज गोष्ट सुद्धा आठवणीत राहत नाही. ईश्वराची आठवण करा बस. परंतु माया ही गोष्ट सुद्धा आठवणीत राहू देत नाही. त्यासाठी मेहनत करावी लागते. आत्म्याला ज्ञान मिळाले आहे की आपले बाबा आले आहेत. आत्माच अभ्यास करते. आत्माच देहाद्वारे जन्म घेते. सर्व आत्मे भाऊ भाऊ आहेत. देह अभिमानात आल्यामुळे अनेक संबंध निर्माण होतात. इथे तुम्ही भाऊ बहीण झाले आहात तर आपापसात भाऊ भाऊ किंवा भाऊ बहीण आहात. प्रवृत्ती मार्ग आहे ना. दोघांना पण वारसा पाहिजे. आत्माच पुरुषार्थ करते. स्वतःला आत्मा समजणे हीच खरी मेहनत आहे. देह अभिमानच राहणार नाही तर विकारामध्ये कसे जाणार. आपण आत्मा आहोत. आता आपल्याला बाबांजवळ जायचे आहे तर देहाचे भानच राहणार नाही. जेवढे योगी बनणार तेवढे कर्मेंद्रिय शांत होतील. देहाभिमानामध्ये आल्याने कर्मेंद्रिय चंचल होतात. आत्मा जाणते. आपल्याला ज्ञान प्राप्त होते. आपण देहापासून वेगळे होऊन जातो तर कर्मेंद्रिया सुद्धा शांत होऊन जातात. संन्यासी लोक औषधी इत्यादी खाऊन कर्मेंद्रिया शांत करतात. तो तर हठयोग झाला ना. तुम्हाला तर राजयोगाने काम घ्यायचे आहे. काय योग बळाने तुम्ही कर्मेंद्रिया अधीन करू शकत नाही. जेवढे आत्मअभिमानी बनणार तेवढे कर्मेंद्रिया शांत होत जातील. ह्यासाठी खूप मेहनत करावी लागते. प्राप्ती तर खूप उच्च आहे. बाबा म्हणतात योग बळाने तुम्ही विश्वाचे मालक बनता. कर्मेंद्रियांवर विजय प्राप्त करता. त्यासाठी भारताचा योग नामीग्रामी आहे म्हणजे प्रसिद्ध आहे. तुम्ही मनुष्यापासून देवता पतितापासून पावन बनता. प्रजा सुद्धा स्वर्गवासी आहे ना. योगबळाद्वारे तुम्ही स्वर्गवासी बनता. बाहुबळाने तर बनू शकत नाही. ह्यामध्ये मेहनत काही जास्त नाही. कुमारींसाठी तर काही मेहनत नाहीच. त्या बंधनमुक्त आहेत. जर विकारात गेली तर मोठी पंचायत होते. कुमारी राहणे तर योग्यच आहे. नाही तर अधर कुमारी हे नाव पडते. युगलपण का बनायचे. यामध्ये सुद्धा नावरूपाचा नशा चढतो. ही सुद्धा मूर्खता आहे. युगल बनल्यानंतर पवित्र राहण्यासाठी खूप हिंमत पाहिजे. ज्ञानाची पूर्ण पराकाष्ठा पाहिजे. बरेच जण आहेत जे हिंमत करतात परंतु विकारांची दाहकता सहन होत नाही. त्यामुळे खेळ खलास होतो. त्यासाठी बाबा म्हणतात कुमारी जीवन खूप चांगले आहे. अधर कुमारी बनण्याचा विचारच का करायचा. कुमारींचे नाव प्रसिद्ध आहे. बालब्रह्मचारिणी आहेत. बालब्रह्मचारी राहणे चांगले आहे. त्यामुळे ताकद राहते. दुसऱ्या कोणाची आठवण येणार नाही. बाकी हिम्मत असेल तर करून दाखवा. परंतु मेहनत आहे. 2 झालेले असतात ना. कुमारी आहे तर ती एकटीच आहे. दोघे असतील तर द्वैत निर्माण होतो. जिथपर्यंत शक्य होईल तिथपर्यंत कुमारी बनून राहणे चांगले आहे. कुमारी सेवेसाठी निघून जाऊ शकते.
बंधनामध्ये पडल्यावर बंधन वाढत जातात. असे जाळे पसरवायची काय गरज आहे, ज्यामध्ये बुद्धी अडकून पडेल? अशा जाळ्यात फसणे ठीक नाही. कुमारी जीवन तर खूपच सुंदर आहे. कुमारींचे नाव सुद्धा प्रसिद्ध आहे. कन्हैया हे नाव गायन केले जाते. कुमारी राहणे खूप सुंदर आहे. त्यांच्यासाठी हे सर्व काही सहज आहे. विद्यार्थी जीवन पवित्र जीवन आहे. बुद्धी सुद्धा ताजीतवानी राहते. कुमारांना भीष्म पितामह सारखे बनायचे आहे. कल्पापूर्वी पण बनले होते, म्हणून दिलवाडा मंदिरामध्ये स्मृतीस्थळ बनवले आहे. आता बाबा मुलांना आदेश देतात, माझी आठवण करा. दुसऱ्या सर्व गोष्टींना सोडून तुम्ही आपले कल्याण करा. बाबांची आठवण करण्यातच कल्याण आहे. काही चुका होतात तर मुलं खाली पडतात, म्हणजे पतन होते. तुम्ही परचिंतन सोडून आपले कल्याण करा. दुसऱ्यांच्या चिंतनामध्ये जाऊ नका. तुम्ही सोन्यासारखे बना. दुसऱ्यांना पण हा रस्ता दाखवा. सतप्रधान बनण्याचा एकच उपाय आहे. पावन बनल्याशिवाय मुक्तिधाममध्ये कोणी जाऊ शकत नाही. उपाय एकच आहे. नंतर अंतमती सो गती होईल, म्हणजे ज्या अवस्थेत तुम्ही असाल तशी तुमची गती होईल. म्हणून परचिंतन करणे सोडून द्या, नाहीतर आपलेच नुकसान करून घ्याल. बाबा काही श्राप देत नाहीत. श्रीमतावर चालत नसतील तर स्वतःला श्रापित करतात. अच्छा, गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बाप दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला सारांश, निश्चय बुद्धी बनून ह्या जुन्या दुनियेसोबतचे आपले संबंध तोडायचे आहेत. बाबांच्या प्रत्येक आज्ञेचे पालन करून आपले कल्याण करायचे आहे. दुसरा सारांश, दुसऱ्यांचे चिंतन सोडून आपल्या बुद्धीला स्वच्छ सोन्यासारखे बनवायचे आहे. परचिंतन करण्यामध्ये आपला वेळ वाया घालवायचा नाही. योगबळाद्वारे आपल्या कर्मेंद्रियांना शांत व शीतल बनवायचे आहे. आजचे वरदान आहे, मेहमानपण म्हणजे पाहुणे बनून राहण्याच्या वृत्तीद्वारे प्रवृत्तीला श्रेष्ठ व स्थितीला उच्च बनवणारे सदैव उपराम भव. विस्तार आहे, जे स्वतःला पाहुणे समजून चालतात ते आपल्या देहरूपी घरापासून सुद्धा निर्मोही होतात. पाहुण्यांचे आपले काहीच नसते. कामासाठी सर्व वस्तू वापरतील, पण आपलेपणाचा भाव नसणार. ते सर्व साधनांचा वापर करताना सुद्धा जेवढे निराळे तेवढेच बाबांचे प्रिय असतात. देह व देहासोबत संबंधित वैभव इत्यादींपासून सहज उपराम होतात. जेवढी पाहुणे बनून राहण्याची वृत्ती असते तेवढी प्रवृत्ती श्रेष्ठ आणि स्थिती उच्च राहते. आजचे बोधवाक्य आहे, आपल्या स्वभावाला निर्मळ बनवा, तर प्रत्येक पावलामध्ये सफलता समावलेली आहे. ओम शांती.